विद्यार्थी विचार स्थापना आणि कारण त्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षणाची मूर्त मेढ रोवली आणि ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांमुळे आज लाखो विद्यार्थी घडत आहेत आणि त्या रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यालयामध्ये शिकणारा विद्यार्थी हा बुलेटवर चकाटक पिटत फिरणारा हवा करणारा युवक नको तर प्रत्येकाच्या मनात बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची ज्योत पेटवणारा आणि क्रांतीची मशाल घेणारा विद्यार्थी आणि युवक आपण घडवायला हवा म्हणून रयत विद्यार्थी विचार मंचाची मी स्थापना केली. दरम्यानच्या काळात अनेक कातखडगे आले, अनेकांच्या मनात मतलब आला, अनेकांना वाटतं की आपण पैसे मिळवून आपण आपलं वर्चस्व निर्माण करायचं आणि मला कधीच मान्य नव्हतं. काम थांबवलं, नको वाट चुकणार नाही, जी वळख तुझी हे महामानव बाबासाहेब जी तू वाट दाखवली आहे आम्हाला समतेची, क्रांतीची आणि न्याय आणि बंधुतेची ती वाट आम्ही कधीच चुकणार नाही. कारण कर्मवीरांचे विद्यार्थी आम्ही या महाराष्ट्राला काहीतरी नवं देऊ म्हणून पुन्हा नव्याने 2016 साली एक फेसबुकच्या माध्यमातून एक तरुण माझ्या संपर्कात आला. संतोष शिंदे नाव त्याचं, आणि त्याने विचारलं, सर रयत विद्यार्थी विचार मंच ही संकल्पना तुमची नेमकी काय होती? त्याच्याबरोबर माझी चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितले, सर संकल्पना खूप छान आहे, आपण यावर पुन्हा काम करू. पुन्हा नव्या जोमाने रयत विद्यार्थी विचार मंचची मूर्तमेढ आम्ही पुन्हा रोवली. दोघं जणांना सांगितलं की आपल्या संस्थेचं रजिस्ट्रेशन करा. त्या दोघांनी फसवलं, पैसे घेतल्यावर रजिस्ट्रेशनच केलं नाही. पण संतोष आणि मी पुन्हा नवीन युवकांना सोबत घेतलं आणि धर्मदाय आयुक्तांकडे गेलो आणि आम्हाला आमच्या संस्थेचं रजिस्ट्रेशन मिळालं. आणि ते रजिस्ट्रेशन दिवस होता 15 डिसेंबर 2017 रोजी आपल्या संस्थेचं रजिस्ट्रेशन झालं आणि तो दिवस आपल्या संस्थेचा वर्धापन दिन असावा असं आम्ही जाहीर केलं. दरम्यानच्या काळात 6 वर्ष झाली. 6 वर्षामध्ये अनेक विद्यार्थ्यांपर्यंत रयत विद्यार्थी विचार मंच पोहोचलं. आज ठाणे, कल्याण, मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूर, बीड, उस्मानाबाद, लोणावळा असेल, कामशेत असेल, खेड असेल, राजगुरुनगर असेल, शिरूर असेल, अशा विविध ठिकाणी आज रयत विद्यार्थी विचार मंच सुरू आहे. आज सगळ्यात जास्त तरुणांची संख्या असलेली ही संस्था ठरणार आहे. आम्ही एखादी संघटना करू शकलो असतो, पक्ष करू शकलो असतो, पण याची आता गरज नाही. जे विद्यार्थ्यांना शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांना मदतीची गरज आहे. अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. आज अनेक विद्यार्थी मार्गदर्शनाअभावी, काउन्सिलिंग अभावी, समुपदेशनाअभावी आत्महत्या करतायत. तर त्या थांबल्या पाहिजे. काही विद्यार्थ्यांची किरकोळ अपेक्षा असते की मला शिक्षणासाठी अर्धा डझन वह्या हव्यात, मला एक पेन हवा आहे, मला पुस्तकं हवेत, अशा पद्धतीच्या मागण्या आहेत. काहींच्या फक्त मागण्या अशा आहेत की आमचे ऍडमिशन होत नाही, हे कॉलेज आमचं ऍडमिशन करून देत नाही. तर काही कॉलेजेस ऍडमिशन फी नाही म्हणून आम्हाला ऍडमिशन नाकारतंय. तर काही कॉलेज तुमच्या जातीचे दाखले हे चुकले, तुमच्या रेशन कार्डवर हे नाही म्हणून आमचे ऍडमिशन रिजेक्ट करतायत. ह्या विद्यार्थ्यांच्या अडचणी आहेत आणि त्या आम्ही जाणून घेतो आणि ते सोडवण्याचं काम आमच्या रयत विद्यार्थी विचार मंचची पूर्ण यंत्रणा काम करते. अनेक ठिकाणच्या महाविद्यालयांमध्ये आम्ही जाऊन त्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवतो, काहींचे प्रश्न आम्ही फोनद्वारे सोडवतो. अशा पद्धतीने रयत विद्यार्थी विचार मंचाचं काम आज लाखो लोकांपर्यंत पोहोचलंय. आज रयत विद्यार्थी विचार मंच प्रत्येकाला आवडायला लागले आणि आज प्रत्येक क्षेत्रातील युवक आज रयत विद्यार्थी विचार मंचाकडे चांगल्या भावनेने जात आहेत. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती असेल किंवा स्मृती दिन असेल, महापरिनिर्वाण दिन असेल, या दिवशी आम्ही 700-800 डझन वह्या असतील, 100-200 डझन वह्या असतील, ज्या काही वह्या जमा होतात ते संस्थेकडे जमा करून आम्ही विविध क्षेत्रातील गरीब गरजू विद्यार्थ्यांपर्यंत त्या वह्या पोहोचवण्याचं काम करतोय. आज युवकांना आम्ही एकच सांगतोय की राजकारण हे आता तुम्ही लगेचच बदलू शकत नाही, त्यासाठी तुम्हाला प्रगल्भ व्हावे लागेल. म्हणून आज रयत विद्यार्थी विचार मंचच्या माध्यमातून अनेक युवक प्रगल्भ होत आहेत. त्यांच्या विचारसरणीमध्ये आज एक पॉझिटिव्हिटी येते, त्यांच्यामध्ये एक सूझबूझ येते की आपण काय केलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना एक विनंती करतो की कमी वयामध्ये राजकारणात येण्या अगोदर आधी तुम्ही सक्षम व्हा. तुम्ही शिक्षण चांगल्या पद्धतीने घ्या आणि बाबासाहेबांनी दिलेले विचार आधी ऐका. बाबासाहेब सांगतात की तुम्ही राजकारणात येण्या अगोदर आर्थिक सक्षम व्हा, शिकून मोठे व्हा आणि मग राजकारणात या. आज आपल्या तरुणांचं चुकतंय काय, आधी राजकारणात येतात आणि मग कळतात.
आणि मग लाचार होतात. तर आधी शिक्षण घ्यायचंय आणि शिक्षणासाठी मदत लागत असेल तर रयत विद्यार्थी विचार मंच नेहमीच अग्रेसर राहणार आहे. आमच्या ह्या कार्यामध्ये आम्ही काम करत असतो. अनेक जण विचारतो तुम्हाला मानधन किती मिळतं, तुम्हाला पगार किती मिळतो. हे शिवाजी महाराजांनी कधी विचार केला नसेल की मला काय पगार मिळणार आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच विचार केला नसेल की मला किती पगार मिळणार आहे. आणि ज्या कर्मवीरांना ग्रांटच बंद झाली होती त्या कर्मवीरांनी विचार कधीच केला नसेल की माझं महाविद्यालय बंद झालं तर माझा पगार कसा चालू राहील. म्हणून आम्ही कोणी 1 रुपयाची अपेक्षा न धरता आज तब्बल 200च्या वर पदाधिकारी रयत विद्यार्थी विचार मंचाच्या माध्यमातून अनेक तळागाळातील विद्यार्थ्यांची सेवा करण्यासाठी काम करत आहे. आणि ही रयत विद्यार्थी विचार मंच तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांनी आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीने हा 6वा वर्धापन दिन आहे. आणि मला असं वाटतंय की 60वा वर्धापन दिन आपल्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आम्ही मोठ्या जोमाने करू आणि पैसे ग्राउंडला असते एवढं सांगतो. आणि तुमच्या सर्वांचे मी आभार मानतो की आपण मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी आलात. आपल्या सर्वांचे रयत विद्यार्थी विचार मंचच्या माध्यमातून मी स्वागत करतो आणि आभार मानतो. धन्यवाद. जय रयत.